नमस्कार मित्रांनो, युवा मार्गदर्शक आपले स्वागत करत आहे. आज आपल्या युवा मार्गदर्शक मंचावर जे गेस्ट आले आहेत ते बँकिंग क्षेत्रातील रिटेल रिकव्हरी ऑफिसर श्री संतोष टेटमे सर आहेत. 12वी नंतर सुद्धा बँकिंग क्षेत्रात घुसून पुढे वरच्या पोस्टला कसे जाता येईल हे त्यांनी सांगितले. एंट्रन्स एक्झाम देत राहा, नापास जरी झाला तरी त्याने तुम्हाला अनुभव मिळत असतो जे फार मोलाचे असते. त्याचबरोबर सरकारी व खासगी बँकिंग क्षेत्रातील नोकरी कशी असते, त्याचे फायदे काय याबद्दल सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितले. आमच्यासाठी वेळात वेळ काढून नवीन पिढीला मार्गदर्शन केले त्याबद्दल संपूर्ण युवा मार्गदर्शक टीम संतोष दादांचे खूप खूप आभार मानते. चला तर मग संतोष दादांची सक्सेस स्टोरी आणि त्यांचे मार्गदर्शन ऐकूया. नमस्कार. पहिले मी इंट्रोडक्शन करतो माझं. मी संतोष टेटमे आहे. मी सारस्वत बँकेत ऍज अ रिटेल रिकव्हरी ऑफिसर आहे आणि जवळजवळ 11 वर्ष कंप्लीट झालेली आहे माझी सर्व्हिस आणि पुढे कंटिन्यू करणारच आहे. आणि ह्याच्या पहिली माझी स्टोरी जर मी लहानपासून सांगितली तर तुम्हाला विश्वासच नाही बसणार. मी पहिला फर्स्ट ते 5th स्टँडर्ड पर्यंत व्यवस्थित होतो. 5वीला जे नापास झालो, 6वीला नापास झालो, 9वीला पण नापास झालेलो मुलगा आहे. असा मुलगा आहे मी जो करिअरचा काही इम्पॉर्टंट नव्हता, काहीही नव्हतं माझा, अजिबात गोल नाही की काही नाही. त्यानंतर 11वी नंतर मी 10वी जेव्हा मी पोचलो तेव्हा मी 10वीला 55% काढले, 12वीला 65% काढले आणि आता TY BCom ला 70% काढले. तर माझी जी ग्रोथ झाली ती 11वी नंतर झाली आणि ती पण व्यवस्थित एकदम. पण त्याच्यात काय झालं की माझी 3 वर्ष हे झाली, नुकसान झालं. ते ऍक्च्युली युवा पिढीला सांगायचं होतं की हे 3 वर्ष नुकसान जे आहे ते मला पूर्ण लास्ट पर्यंत खूप भारी पडणार आहे. कारण बँकिंग क्षेत्र असं आहे जे आता मी क्षेत्रामध्ये आहे, जी पगारवाढी जी असते ती स्टार्टला आपण जेव्हा लागतो जॉबला तेव्हापासून असते आणि लास्टचे जे जॉब जवळजवळ 5 ते 10 वर्ष असतात ती मेन असतात आणि तेव्हा सॅलरी आपली खूप वरती असते ऍक्च्युअली स्पीकिंग. तर ते माझं खूप नुकसान झालं. तर माझ्या युवा पिढीला हे सांगायचं की पहिले स्टडीज खूप इम्पॉर्टंट आहेत. आज तुम्ही स्टडीजला इम्पॉर्टन्स द्या, स्टडीज तुम्हाला नंतर इम्पॉर्टन्स देईल, तुम्हाला नंतर कळेल त्याचं काय हे आहे काय नाही. प्लस आता बँकिंग क्षेत्रामध्ये बघायला गेलं तर मी प्रत्येक काउंटर्स मध्ये किंवा प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये काम करून झालेला माणूस आहे. लोन्स असो, FD असो, काउंटर असो, बॅकस्टेज, आता तर रिकव्हरी पण झालेली आहे माझी न्यू. तर तुम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये काम करून झालेलं आहे. बँकिंग मध्ये काय असतं इम्पॉर्टंट, एक पहिली गोष्ट म्हणजे 3 प्रकारच्या बँक्स आहेत. एक पब्लिक सेक्टर बँक आहे, त्यानंतर प्रायव्हेट सेक्टर बँक आहे, कोऑपरेटिव्ह बँक्स आहे, तर फायनान्स जे बोलतात फायनान्स कंपनी वगैरे सगळे ते नंतर येतात. त्या 3 इम्पॉर्टंट असतात. फर्स्ट ऑफ ऑल 12वी तुम्हाला माहिती नसेल सगळ्यांना की 12वी पास झाल्यानंतर, हे आम्हाला कोणीच सांगितलं नाही किंवा कोणी गायडन्स दिला नाही. 12वी पास झाल्यानंतर आपल्याला जर कम्प्लीट 18 इयर्स असतील आपले तर आपण पब्लिक सेक्टर बँक्स मध्ये लागू शकतो. पब्लिक सेक्टर बँक्स मध्ये तुम्हाला 12वीला 60% असतील तर 18 वर्ष कंप्लीट असतील तुमची तरी तुम्ही डायरेक्टली एंट्री घेऊ शकता. त्याचे ऍडव्हर्टाईज जे होतात रेल्वे स्टेशन वरती किंवा इंटरनेटवरती, आता तर इंटरनेटवरती सरळ येतात जॉब, इकडे अवेलेबल तिकडे अवेलेबल आहे. बिनधास्त परीक्षा देत राहा. आणि परीक्षा देण्याने काय होतं की आपल्याला एक एक्सपिरियन्स मिळतो की पुढच्या वेळी परीक्षेला काय येणार आहे काय नाही येणार, आपण तसे तयार होत जातो. आपली मराठी मुलं जी आहेत ती जास्ती इम्पॉर्टन्स देत नाही त्याला. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही परीक्षा दिलीच पाहिजे. 12वी नंतर सुरुवातच करा. पहिली गोष्ट म्हणजे इंग्लिश टायपिंग, मराठी टायपिंग, हिंदी टायपिंग 12वी झाली की लगेच टाईप करायचं. आणि ठीक आहे आपल्याला आपण कसं की आपल्याला माहित नसतं कसे क्वेश्चन्स असतील, आपले दादरला किंवा कुठे पण आपली बँकिंग साठी एक क्लासेस भरवतात की तुम्ही फक्त एवढंच आहे की 2 महिने व्यवस्थित अभ्यास करा, तुम्हाला कोणी हे करू शकत. एकदा तुम्ही पब्लिक सेक्टर बँक मध्ये लागलात तर मग लाईफ एकदम सेट. अजिबात तुम्हाला टेन्शन नाही. त्यात RBI आहे सगळ्यात मोठी बँकांची इव्हन बँक आहे, त्यात जर लागला तरी बेस्ट. तर तुम्हाला बँकेत लागण्यासाठी
फक्त पब्लिक सेक्टर बँक 12वी पास असलं 60% 18 कम्प्लीट तुम्ही लागू शकता. त्यानंतर प्रायव्हेट बँकेसाठी तुम्हाला हे बीकॉम करायचंच आहे. आता आमच्या बँकेत एक कंडिशन आहे की आम्हाला बीकॉम करायचं आहे प्लस बीकॉम मध्ये फर्स्ट क्लास पाहिजे तर तुम्ही आमच्या बँकेत लागू शकता, असं आहे. तर ह्या काय काय कंडिशन असतात. पण पब्लिक सेक्टर बँक मध्ये सगळ्यात टॉपला, त्यानंतर मग प्रायव्हेट सेक्टर्स, इंटरनॅशनल बँक्स वगैरे, सिक्युरिटीच्या प्रमाणे आणि बँकिंग मध्ये हे सोसायटी क्रेडिट हे आपले काय बोलतात ना कोऑपरेटिव्ह बँक्स. आणि आज बँकेत लागलो ते तुम्हाला असं वाटत असेल की पब्लिक सेक्टर बँकच मी बोलतोय, असं काही नाहीये. कोऑपरेटिव्ह बँक पण तसेच चांगले आहेत. काय सिक्युअर्ड जर बोलाल ना तुम्ही आज, तर सगळ्यात सिक्युअर्ड बँक आता बँकेचा जॉब आहे, जिथे तुम्हाला कोणी काढलेलं नाही आजपर्यंत. मी ऐकलेलं नाही की बँकेतले जॉब्स गेलेत कोणाचे, की हे गेलेत ते गेलेत. तर जर मी कोऑपरेटिव्ह बँकेत असून माझा जॉबला सिक्युरिटी एवढी आहे, तर तुम्ही जर पब्लिक सेक्टर बँकमध्ये लागलात तर किती सिक्युरिटी असेल तुमची. त्यामुळे बँकिंग हे सगळ्यात आजच्या क्षेत्रात तरी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि दुसऱ्या करिअर्सला असं नाही म्हणत नाही, सगळे इम्पॉर्टंट आहे त्यांच्या जागेवरती. पण आज तुम्ही बघितलं तर बँकेचे जॉब गेलेले नाहीयेत कोणाचेच नाही. आणि असं कुठलीच बँक नाही की त्यांनी अर्ध्या पगारावरती ठेवल्या कर्मचाऱ्यांना. कसं केलंय असं नाही झालेलं. बाकी सगळ्या एरियाज मध्ये तुम्हाला मिळालेत की बाबा अर्धे पगार झालेत, हे अर्ध्या ह्याच्यात देत आहेत तुम्हाला कोरोना व्हायरसमुळे किंवा हे झालंय. पण बँकिंग क्षेत्रात एकही असं झालेलं नाहीये. त्यामुळे सिक्युअर्ड जॉब आहे. पब्लिक सेक्टर फर्स्ट प्रेफरन्स, सेकंड प्रायव्हेट सेक्टर आणि थर्ड कोऑपरेटिव्ह सेक्टर. प्रायव्हेट सेक्टर पेक्षा कोऑपरेटिव्ह सेक्टर. आज मी बँकेत लागलोय सारस्वत बँकेत. जी फॅसिलिटीज मला आहेत ती मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. आज मला होम लोन जर घ्यायचं असेल तर माझ्या 100% सॅलरीवरती 100% मिळतं मला. 100%. तुम्हाला 60% देणार कुठलीही बँक. 65% जास्तीत जास्त देते तुमच्या सॅलरीची, म्हणजे 65 टाइम्स. मला आज 100 टाइम्स माझ्या सॅलरीच्या होम हाऊसिंग लोन आहे, ते देखील 2%. ओनली 2%. तुम्ही ऐकताय, क्लिअर आहे. 2% म्हणजे आता मला ऍक्च्युअली 4% पण ते सिम्पल इंटरेस्ट बोलतात. जर तुम्ही तो कम्पेअर केला जे आपण गिराईक म्हणजे कस्टमर्सला देतो, तो आज 7.5% आहे. पण तो कंपाऊंडिंग आहे. कंपाऊंडिंग आणि सिम्पल मध्ये खूप डिफरन्स असतो. तर तसे त्याप्रमाणे जर मी कॅल्क्युलेट केलं तर फक्त 2% आम्हाला हाऊसिंग लोन आहे. कार लोन बघितलं तर 3% आहे. तुम्ही आज कार घ्यायला गेला तर तुम्हाला किती, आता आमच्या बँकेचा 7.5% आहे. पण ते 3 इयर्स. त्यानंतर मग तुम्ही 7 वर्षासाठी घेतला तर तो डायरेक्ट 8% होतो ऑटोमॅटिकली. पण आम्हाला तसं नाही, ती फॅसिलिटी. आज पर्सनल लोन तुम्ही घ्यायला गेलात कुठेही तर आमच्या बँकेत 13.5% आहे. पण आम्हाला अशी फॅसिलिटीज आहे की 8 लाखापर्यंत मला ओडी फॅसिलिटी माझ्या बँकेने अशीच दिलेली आहे. 4% आहे ती, फक्त 4%. त्यात मी वापरू शकतो काही. तर ह्या फॅसिलिटीज ज्या आहेत त्या बँकेत तुम्ही लागलात तर मिळणार तुम्हाला. आणि जर कोऑपरेटिव्ह बँक आमची जी वर्ल्ड मध्ये एशियामध्ये नंबर 1 आहे कोऑपरेटिव्ह बँक, त्याला माझा अभिमान आहे आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय बँक. पण ह्यात जर तुम्ही पब्लिक सेक्टर बँक मध्ये असाल तर त्यांच्या फॅसिलिटीज वेगळ्या असतात. म्हणजे एक कोऑपरेटिव्ह बँक जर आम्हाला एवढ्या फॅसिलिटीज देते, तुमची जी पब्लिक सेक्टर बँक असेल तर किती फॅसिलिटीज असतील. फक्त एवढंच करायचं आहे की 12वी पास झालात की सुरुवातच करायची एक्झाम्स द्यायला. भले नापास हो 2दा 3दा 4दा, पण 5व्यांदा तर नक्की तुम्ही पास होणार. कारण की एक्सपिरियन्स हा की पब्लिक सेक्टर बँकच्या ज्या परीक्षा होतात त्या ऑल इंडिया लेवल होतात. त्यामुळे तुम्हाला त्यात पास होण्याचे पर्सेंटेज जे असतात ते खूप कमी असतात. पण आपण कसं काही हार मानतो, नाही माझ्याने होतच नाही, तसं नसतं. कारण की पास होतात ते पण विद्यार्थीच असतात, तुमच्यासारखेच असतात, आमच्यासारखेच असतात. ते का पास होतात? त्यांनी फक्त एकदा अटेम्प्ट नसतो केलेला, त्याने जवळजवळ 10 ते 15 वेळा अटेम्प्ट केलेला असतो. त्यानंतर कुठेतरी त्यांचा चान्स लागतो इंटरव्ह्यूत. आणि एकदा तुम्ही पास झालात की तुम्ही लागलातच बँकेत. आज मी खूप लेट केलं. आज मी तुम्हाला सांगतो, मी पेन ब्रांचला होतो तेव्हा स्वामी म्हणून होता एक, आणि एक अमित म्हणून होता. त्यांची वय खूप कमी होती. त्याने आमच्या बँकेत लागलंय. बँकेत लागले त्यानंतर त्यांनी ते परीक्षा देतच होते, तर तात्पुरते आमच्या बँकेत लागले. पण आज अमितनी
परीक्षा देऊन ते आज कॅनरा बँकेमध्ये आहेत, एका पब्लिक सेक्टर बँकमध्ये. बँक कुठला जॉब कुठला सोडायचा नाही, चालू ठेवायचा. कोऑपरेटिव्ह मध्ये लागला तर मग तुम्ही असं हे नाही की बाबा तुम्ही पुढची एक्झाम द्यायच्याच नाही. आज एक्झाम देऊन तो कॅनरा बँकेत लागलाय आणि स्वामी म्हणून तो सिडको मध्ये लागला डायरेक्टली. तुम्ही एक्झाम देत राहा. तुमची जर प्रगती पाहिजे असेल तर तुम्ही एक्झाम देत राहा. कारण आम्ही जी मिस्टेक केली, जे आज पहिले खूप म्हणजे थोडंसं सांगणार नव्हतं की बाबा तुम्हाला एवढे ट्राय करायचे आहेत, काय प्रश्न येतात, प्रश्न काय उत्तर येतात, ते सगळे तुम्हाला कसं काय करायचं. ते एक्झाम देऊन देऊनच माणूस जेव्हा परिपूर्ण होतो तो कसा होतो, प्रत्येक स्टेजवरती तो आपली परीक्षा देत असतो, खूप पुढे पुढे जातो, खूप एक्सपिरियन्स असतो आणि एक्सपिरियन्सच माणसाला मोठा करतो. त्यामुळे तुम्हाला जी एक्झाम देण्याची एकदा तुम्हाला सवय लागली ना, एकदा दिले तर ठीक आहे, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा, पण चौथ्या पाचव्या वेळा तर तुम्ही नक्कीच पास होणार कुठल्याही क्षेत्रात. असं काही हे नाही की बँकिंग क्षेत्र असं नाहीये, गव्हर्नमेंट सेक्टर खूप मोठं आहे, खूप वास्ट आहे. फक्त एवढंच की मी बँकिंगला इम्पॉर्टन्स देतो कारण की तुम्हाला मी फॅसिलिटीज सांगितल्या बँकिंगच्या. गव्हर्नमेंट बँकेचे हे असतात स्वतःचे, म्हणजे जे पब्लिक सेक्टर बँक असतात ना, त्यांची स्वतःची हाऊसिंगची हे असते पूर्ण, ते पूर्ण सर्व्हिस जोपर्यंत असेल तुम्ही तोपर्यंत तुम्हाला हाऊस ते लोक अवेलेबल करून देतात. असं पण आहे. त्यामुळे खूप फॅसिलिटीज असतात बँकिंग सेक्टरमध्ये आणि तुम्ही खरंच खूप प्रयत्न करा आणि एकदा लागलात. आणि असंच नाही, बँकिंगच असं नाहीये, तुम्ही गव्हर्नमेंट कुठेही पण परीक्षा देणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बँकेत लागायचं असेल तर 12वीला फर्स्ट क्लास काढायचा आणि त्या दिवसापासून सुरुवात करायची एक्झामला, अजिबात थांबायचं नाही. आणि तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. तुम्ही एकदा फक्त पास झालात, एकदा त्या सेक्टर पब्लिक सेक्टर बँक मध्ये किंवा कुठल्याही बँकेमध्ये लागलं की तुम्हाला 60 वर्षापर्यंत अजिबात टेन्शन नाही. का फक्त तेवढीच मेहनत घ्यायची आपल्याला, जी काही 4 महिने 5 महिने जी घ्याल तुम्ही तीच. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आयुष्यभर 60 इयर्स पर्यंत, त्याच्यानंतर तुम्हाला पेन्शन पण असेल ते आता काय तुमचं बंद केलं पेन्शन. पण आता मला जरी मी बघायला तर मी आमची लास्ट बॅच आहे ज्याला पेन्शन आहे. आता मी जरी कम्प्लीट केली असं जरी ऍज अ ज्युनियर ऑफिसर आहे मी इकडे, म्हणजे रिटेल रिकव्हरी ऑफिसर म्हणजे ज्युनियर ऑफिसरच पकडतात, तरी मला 7,000 पेन्शनच आहे. माझी लास्ट बॅच होती. त्याच्यानंतर जर मी ऑफिसर त्यावरतीच क्रेडिट घेतलं तर 15,000 त्याची वाढ जाते ती पेन्शन लेवल. ते मी करणारच आहे आता, ते मला इम्पॉर्टन्स कळलेलं आहे. आणि कधी थांबायचं नाही. तुम्ही ऍज अ लागलात बँकेत की जे काही नवीन हे येईल तुम्हाला की बाबा हे करायचं, आपल्याला प्रगती करायची, ज्युनियर ऑफिसर व्हायचं, तर बिंदास द्यायची किंवा नाही. आपण आता माझं कसं झालं की मी आता सिक्युअर झालं का असं मला असं वाटलेलं. 10वी पर्यंत हे 10 वर्ष झाली, आता कशाला पाहिजे, आता हे पाहिजे, पण नाही. यू डोंट हॅव टू स्टॉप, यू गो ऑन. तुमचे प्रमोशन्स घ्या आणि तुम्ही आहात ते दाखवा सगळ्यांना. हे तेवढं आता बोलायचं होतं मला. आणि बाकी तुमचा निर्णय कुठे जायचं कुठे नाही. कारण की मी तर तुम्हाला सांगितलं की काय काय हे आहेत, काय काय प्लस पॉईंट्स आहेत. प्लस पॉईंट्स खूपच मिळाले मला. मायनस पॉईंट खूप कच्चित असतात की बाबा तुम्हाला कोण काय हे आहे, पण प्लस पॉईंट्स खूप आहेत बँकिंग क्षेत्रात. त्यामुळे एकदा 12वीची परीक्षा पास झालात फर्स्ट क्लासने, एक्झाम द्यायला सुरुवात. डोंट स्टॉप एनिवेअर. कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. नंतर पुढचे 60 वर्ष, पूर्ण 60 वर्ष होईपर्यंत. त्याच्यानंतर पेन्शन तर चालूच आहे, प्लस तुम्हाला पीएफ सगळं ते वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. आज आमचे जरी एक स्टाफ रिटायर झाले, त्यांना किती मिळाले असेल पीएफ? 1,20,00,000 मिळाले. म्हणजे तुम्ही समजू शकता की बँकेचा किती सिक्युअर्ड जॉब आहे तो. तेवढे जरी पैसे तुम्हाला तेव्हा मिळाले तर मरेपर्यंत काय टेन्शन आहे तुम्हाला? काहीच टेन्शन नाही. म्हणून तुम्हाला फक्त ते 5 ते 6 महिने जे आहेत ते कसून मेहनत घ्यायची, नंतरची लाईफ तुमचीच आहे. एवढं सांगायचं होतं. मला तर वाटतं सगळंच क्लिअर केलेलं आहे मी. थँक्यू व्हेरी मच सर. म्हणजे मस्त, कारण बँकिंग क्षेत्र म्हणजे माझ्या मनात तरी असं होतं की बँकिंग क्षेत्र म्हणजे तिथं भरपूर काम असतो, भरपूर म्हणजे एका जागेवर बसलो की भरपूर वर्कलोड असतो. तर म्हणजे वर्कलोड बद्दल तुम्ही काय म्हणाल? वर्कलोड बद्दल आता तुमच्यावर किती प्रेशर तुम्ही घेता, किती नाही घेत. आता वर्कलोड सगळे तुम्हाला माहिती आहे किती गर्दी असते काय आहे. पण शांतपणे आपलं काम करत बसलो ना तर आपल्याला काही टेन्शन वाटत नाही. पटापट जो काय होत जातं. कसं ते आपल्या कामावरती असतं ऍक्च्युली. आपण कसं काम
आपण स्वतः घेतो, किती इनिशिएटिव्ह घेतो. जर आपण त्यात दगमाळा केला, नंतर करेन तर ते पटापट जे पटकन घेतला हातात पटाकन उडवलं, तुम्हाला काहीच टेन्शन नाही. बँकेमध्ये तुम्हाला पर्टिक्युलर खूप पर्टिक्युलर राहावं लागतं. ओके. आलं पटकन केलं निघालं, आलं पटकन केलं निघालं. जर तुम्ही पर्टिक्युलर नसला तर मग तुमचं काम नाही बँकेत. असं आहे. राईट सर. सर आणि बँकिंग जॉब्स मध्ये सुट्ट्यांचं कसं असतं, सुट्ट्या, वेकेशन? ऍक्च्युली ते तर मी तुम्हाला सांगायलाच विसरलो. बँकिंग जॉब युवा पिढी असो कुठलीही असो, ते का करतात यार. आता सेकंड अँड फोर्थ सॅटर्डे तर सुट्टी गेली, सॅटर्डे संडे त्याची सुट्टी घेतलेली. आता तुम्ही पब्लिक सेक्टर बँक्स मध्ये जरी बघितलं तर तुम्हाला कॅज्युअल लिव्ह 12 असतात, सिक लिव्ह वर्षाच्या 15 असतात, आणि जे असते पीएल असते ते आपल्याला 33 दिवसाची असते. ओके. म्हणजे वर्षात किती काम करता तुम्ही, आणि त्यात बँक हॉलिडेज ते वेगळे. हे तुम्ही कुठे प्रचार करू नका, मी तुम्हाला फक्त इम्पॉर्टन्स सांगतो. राईट सर, राईट सर. सर ऍक्च्युली हे पण असं असतं. ऍक्च्युली कसं असतं, पण ह्या सुट्ट्या असतात, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण बँकेत जातो ते 2 दिवसाचं काम आपल्याला करावं लागतं, तेव्हा दम निघतो आपला. ते वेगळंच आहे. ओके. राईट. ते सुट्ट्या आपल्याला एन्जॉय मिळते, पण ते तिसऱ्या दिवशी जेव्हा आपण ऑफिसमध्ये जातो, ते 2 दिवसाचे काम अडलेलं असतं, ते तिसऱ्या दिवशी आपल्याला करायला लागतात टोटल विथ हाय प्रेशर. सर पण आता कम्प्युटरायझेशन मुळे थोडंफार मॅन्युअल वर्क पण कमी झालं असेल, राईट? म्हणजे तितकं कॅल्क्युलेशन करण्याची आवश्यकता नसेल. मॅन्युअल गरज नाही कॅल्क्युलेशन वगैरे करायची, कारण की पहिला तुम्हाला असे लेजेस ठेवायचे, त्याच्यावरती तुम्हाला काम करायचं होतं. नंतर मग तुमचे चेक वगैरे होते, ते पण पहिलं कसं असतं की आपलं अशा बँक्स बसायच्या, त्याच्यामध्ये चेक द्यायचे एकमेकांचे, नंतर ते घरी बँकेत यायचे, त्यानंतर मग ते त्याच्या अकाउंटवर बॅलन्स आहे का तसं बघायचे. त्यानंतर मग आता जो रिटर्न असेल तर तिकडे जाऊन परत स्टेट बँक असं पकडलं तर स्टेट बँकला सगळे चेक द्यायचे की हा रिटर्न आहे, ते तसे जाऊन रिटर्न येऊन चार्जेस मारायचे. असं त्याचं आता ते राहिलेलं नाहीये. आता सगळं एक बेस केलं, म्हणजे युनिव्हर्सल केलं, एकच डिपार्टमेंट केलेलं आहे डायरेक्ट. किंवा तुमचे चेक फक्त आहेत तर ब्रांचेस लेवलला फक्त चेक घ्यायचे आपण आणि ते सेंट्रलाइज डिपार्टमेंटला पाठवून द्यायचे. ते काय करायचं ते करून देतील ते. आणि स्कॅनिंग मशीन आहे, त्यामुळे ते आता काय चेक असे जात नाहीत बँकेत इकडे तिकडे, ते डायरेक्टली स्कॅन इमेजेस जातात, त्याच्यावर ते पास होतात पटापट. आधी तसं नव्हतं. आधी आपल्याला स्वतः असं जवळजवळ असा 14, आता आपण जर मी पेन मध्ये होतो तर पेन मध्ये जर तुम्हाला बघायला गेलं तर तिकडे आधी ते हे नव्हतं, सेंट्रलाइज क्लिअरिंग नव्हतं. ते दिवसाला जेवढे चेक येतात सकाळी येतात ना, त्याचा एक 12-15 त्याचा टाइम होता. ते उचलायचे, घेऊन जायचे. तिकडे गेल्यात आपल्याकडे एक स्टेट बँकेचं एक सॉफ्टवेअर होतं, त्यात ते फक्त एंटर करायचे आणि ते सेव्ह करून स्टेट बँकेला देऊन टाकायचे, आणि ज्याचे चेक आहेत ते त्यांना वाटून द्यायचे चेक झाले तर ते तिकडे ते घेऊन आणि त्यांचे जे चेक ते आपल्याला द्यायचे. आणि आता आपण येऊन चेक करायचं बॅलन्स वगैरे आहे का, नंतर मग त्याचे पास करायचे, तर ते परत सॉफ्टवेअर मध्ये सेव्ह करायचं, त्यांना देऊन टाकायचं. असं व्हायचं. पण ते आता तसं नाही, डायरेक्ट स्कॅन होतात, इमेजेस जातात, समोर डायरेक्ट हे असेल तर दुसऱ्या दिवशी त्यांना निर्णय देतो डायरेक्ट. असे तर फंक्शन झालं. त्यामुळे तुम्हाला आता बँकिंग जे आहे ते आता डायरेक्टली कम्प्युटराइज, टोटली कम्प्युटराइज झालेलं आहे. त्यामुळे ते चेक्स आता डिपॉझिट करायला पण मशीन्स आहेत, पासबुक प्रिंटिंग करायला पण मशीन्स आहेत, कॅश विथड्रॉ करायला पण मशीन्स आहेत, कॅश डिपॉझिट करायला हे मशीन्स आहेत आता. राईट सर. तर त्याच्यामुळे एम्प्लॉईचं काम पण फार इझी झालं असेल. एम्प्लॉईज आता थोडे ते आता कसं, आता बँकिंग क्षेत्रामध्ये आता काम अशी आहेत, नाही असं नाही बघा. शेवटी मशीनला पण ते शेवटी बॅलन्स डे टू डे चेक करायचं थोडं ते काम आहेच. त्यानंतर मग लोनच्या साठी तर तुम्ही मशीन नाही बसू शकत, तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचाच आहे, डॉक्युमेंट्स घ्यायचेच आहेत, तर ते कामं आहेत. FD ला पण तुम्ही मशीन नाही बसू शकत, ती कामं आहेत. बाकीचे सगळे एक हे झालेलं आहे टोटली. राईट, करेक्ट. कम्प्युटराइज झालेलं आहे टोटली. राईट सर. आता मार्केटिंग एक आहे बँकिंग मध्ये. तुम्ही आता बँकिंग क्षेत्र जर निवडत आहे तर तुम्हाला मार्केटिंग जमली पाहिजे, आणि मार्केटिंग इज नॉट ॲट ऑल डिफिकल्ट टास्क मला म्हणाल तर. तुम्ही जर वेळेचा मॅनेजर जर तुमचा व्यवस्थित असेल तर तो तुम्हाला कामानंतर मग 1 तास जरी आपण फिरून आलो बाहेर मार्केटिंग करून
तर इट इज नॉट ॲट ऑल व्हेरी हार्ड डिफिकल्ट टास्क. पण मार्केटिंग तुम्हाला जर बँकिंग क्षेत्र पाहिजे असेल तर मार्केटिंग मध्ये नक्कीच तुम्हाला करावं लागणार. आणि मार्केटिंग फक्त काय आहे, फक्त बोलायचं आहे आपल्याला. आपले प्रोडक्ट फक्त समोरच्याला सांगायचे, घ्यायचे की नाही घ्यायचे ते त्याच्यावर सोडून द्यायचं. ऑटोमॅटिकली 100 जर टाईप केलं तर त्यातले 10 तुम्हाला लागणारच आहे. त्यामुळे इट इज ऑल्सो नॉट इझी हार्ड टास्क, पण फक्त बोलावं लागणार बँकेमध्ये. तुम्हाला प्रॉपर रिलेशनशिप बिल्ड करावं लागेल कस्टमरशी. असं असतं सगळं बँकिंग हे असतं. आधीचं बँकिंगमध्ये थोडं डिफरंट होतं. आता कसं असतं, बँका कमी होत्या आधी, त्यामुळे एवढं कॉम्पिटिशन नव्हतं. आता बँक दिवसाला नवीन नवीन येतात बँका, त्यांचे ब्रांचेस वेगळ्या नवीन येत आहेत. तर त्यामध्ये तर थोडं कॉम्पिटिशनसाठी तुम्हाला मार्केटिंग एक सगळ्यात मोठा हे झालेला आहे बँकेमध्ये, बँकिंग क्षेत्रामध्ये. मार्केटिंग कस्टमरशी बोलायचं तुम्हाला. आणि इट इज नॉट अ हार्ड टास्क. तुम्ही बोलताच ना डे टू डे, आई बाबांशी कम्युनिकेट करता, मित्रांशी कम्युनिकेट करता, तुमच्या सगळ्यांशी एनिमीशी पण कम्युनिकेट करता. तसं तुम्हाला कस्टमरशी कम्युनिकेट करायचं. नथिंग आहे, एकदम सिम्पल आहे. त्यामुळे मार्केटिंग फक्त एवढं लोकांना बँकेत मला काम करायचं म्हणजे मार्केटिंग केलं. आणि इट्स नॉट ॲट ऑल डिफिकल्ट, एकदम सिम्पल आहे. मग काय, तुम्ही जर आतनं जर घाबरलात तर मग ते नाही जमणार. तर एकदम प्युअरली एकदम पॉझिटिव्ह गेलं तर एकदम इझी आहे. ओके सर आणि ओके सर, आणि दुसरा एक क्वेश्चन होता की जसं तुम्ही सांगितलं की 12वी नंतर, 12वीला फर्स्टच्या नंतर आपण डायरेक्टली बँक एक्झाम दिल्या पाहिजे की जेणेकरून आपण कमी वयामध्ये बँकेमध्ये एंटर करू. पण सर जसं प्रमोशनच्या वेळी मग ग्रॅज्युएशन आपलं इनकम्प्लीट राहील, मग त्यावेळी काही इश्यू नाही होणार? तसं नसतं ना ते. तुम्ही 12वीला जर पास झाला, फर्स्ट क्लास घेतला तुम्ही, चला आणि बँकेत लागला तर तुम्हाला पोस्ट आहे मोठी देणार नाही ती लोक. तुम्हाला ॲज अ क्लेरिकलच घेणार ते लोक इन. त्यानंतर तुमचंच आहे, तुम्हाला पुढे आता सुट्ट्या वगैरे आहेत तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला स्टडी करत करत अभ्यास करू, काम करू करत अभ्यास करू शकता ना. ओके. तर तुम्हाला पण ती सर्व्हिसचं काउंट येतं. 3 वर्षाची सर्व्हिस आहे ना, तिथे काउंट लास्ट. असं वाटत असेल तर सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. मला माहित फक्त नाही. एंट्री लेवल मी सांगितली की 12वी नंतर आपण मध्ये, मी ते सांगितलं. बाकी तुमची काही प्रॉब्लेम नाही. कारण 12वी नंतर तुम्हाला मग अभ्यास करायला नाही मिळणार असं पण असतं. पण बँकेत सुट्ट्या असल्यामुळे तुम्ही करू शकता. ओके ओके सर, मग पार्ट टाइम जर आपण पार्ट टाइम ग्रॅज्युएशन केलं तर त्याच्यानंतर मग ग्रॅज्युएशन बेसवर ज्या एक्झाम असतात तर त्या आपण देऊ शकतो का, की त्याला फुल टाइमच लागतो? देऊ शकतो. ओके. कसं असतं, तुम्ही जर बँकेत लागलात, तुम्ही बँकेचे एम्प्लॉईज आहात, तुम्ही बाहेरचे नाही आहात ना, बँकेतले आहात. त्यामुळे बँक पहिला प्रेफरन्स कोणाला देणार? बाहेरच्याला देणार. पहिला प्रेफरन्स तुम्हाला मिळणार. ओके. बिकॉज यू आर इन द बँक. तुम्हाला बँकिंग माहिती आहे, तुम्हाला क्षेत्र माहिती आहे तुमचं काय आहे. त्यामुळे तुम्हाला जरी पास जरी झालं तरी तुम्ही एलिजिबल. ओके. फॉर इंटरनल प्रमोशन्स. राईट सर. मग जसं कसं तुम्ही आता JIB अजून JIB केला, हे बँकिंग रिलेटेड क्वेश्चन हे कोर्सेस आहे. फर्स्ट प्रेफरन्स त्याला देतात. ते तुम्ही केलं असं तुम्हाला डायरेक्ट मिळतेच एक्झाम देऊन. म्हणजे इंटरनल एक एक्झाम होते, त्यावेळी ते सिलेक्ट करतात आणि त्यानंतर त्यांना प्रश्न विचारतात तुम्ही TY.com केलं का. ते पर्सेंटेज नाही विचारत तुम्हाला किती पर्सेंटेज आहे, का तर तुम्ही इंटरनल स्टाफ आहात. कळलं तुम्हाला, हा बेनिफिट आहे. पण तुम्ही CIB केलं का, JIB केला, ते हे बँकिंग रिलेटेड कोर्सेस आहेत, ते तुम्हाला केले असेल तर अजून बेस्ट. त्यात पण पर्सेंटेज नाही विचारत. पास झाला संपला विषय आमच्याकडे. ओके. आणि त्याच्यावरती प्रमोशन्स मिळतात. राईट सर. सर जसं प्रायव्हेट ज्या पब्लिक बँक्स असतात तर त्याची तर जॉब ओपनिंगची इन्फॉर्मेशन मिळते, म्हणजे ते गव्हर्नमेंट वेबसाईटवर किंवा न्यूजपेपरमध्ये पण नॉर्मली येत असतात. पण सर ज्या प्रायव्हेट राईट, पण जसं प्रायव्हेट आणि कोऑपरेटिव्ह बँक्स असतात तर त्यांचं ओपनिंग जर आपल्याला ट्रॅक करावं असेल, प्रायव्हेट बँकेस जे असतात ना, प्रायव्हेट बँकचं कसं असतं, तिकडे काय हे आवडत नाही.
डायरेक्टली यू आर क्वालिफाईड. तुम्ही 15वी केले. प्रायव्हेट बँकमध्ये 12वीला एंटर नसते. ओके. तुम्हाला कळालं असेल तर लोक डायरेक्टली इंटरव्ह्यूलाच बोलवतात डायरेक्टली. तिकडे तुमची रिटर्न टेस्ट घेतात, तुमचे आयक्यू लेवल टेस्ट करतात डायरेक्टली, आणि तिथले ते तुमचं 5 आधी हे करतात, तिकडे पाठवतात तुम्हाला कधी. नंतर तुमचे काय काय आयक्यू वगैरे ते म्हणजे एक्झाम्स दिले असतात ते हे करून, जर बाबा त्यांना पटलं की ते डायरेक्टली तुम्हाला बोलवतात किंवा तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल केलेला आहे, तर तुमचा इंटरव्ह्यू आहे, या तुम्ही. आणि इंटरव्ह्यू आहे घेतात. असं असतं प्रायव्हेटमध्ये. आणि कोऑपरेटिव्ह मध्ये पण असं हे आपली सारस्वत बँक फक्त एक अशी बँक आहे जी देते पेपरमध्ये ऍड वगैरे का असेल तर, कुठली भरती असेल तर वेबसाईट्स वरती. आणि वेबसाईट वरती आपल्या पण बँकेमध्ये पण करिअर म्हणून आहे, www.saraswatbank.com वरती करिअर म्हणून ऑप्शन आहे. तिथे जाऊन तुमचा सीव्ही अपलोड करून ठेवा ना, तुम्हाला कधी कॉल येऊ शकतो. ओके. करेक्टली. पण जेव्हा एंट्री लेवल असेल, जेव्हा जवळ जास्ती भरती असेल, तेव्हा ते डायरेक्टली हे करते पेपरात वगैरे, न्यूज वेबसाईट वरती, गुगल वरती सगळे टाकते सारस्वत बँक. बाकीच्या बँकेचे तर आता मला माहित नाही, पण मी कधी मोस्ट ऑफ कधी बँकेचे कुठले बघितलेच नाही, कोऑपरेटिव्ह बँके किंवा प्रायव्हेट बँकेचे ऍडव्हर्टाईज कधी मी तर स्वतः नाही बघितले. आमच्या बँकेचे पडतात. राईट सर. सर, आणि कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे आपण नॉर्मली बघतो की जे पॉलिटिशियन लोक असतात ते हेड करतात. तर मग सर रिक्रुटमेंटच्या वेळी मग थोडंसं मॅनिप्युलेशन असं होतं की नाही होत, म्हणजे तुम्हाला काय वाटतं? आता ते त्यांच्या बँकेवरती डिपेंड आहे सर. तर मी कसं काय बोलणार, आता मला जे माहिती आहे तरी पण मी बोलू शकत नाही. राईट सर. बाकी आमच्या बँकेमध्ये असं काही नाहीये. तुमची एलिजिबिलिटी किती आहे तेच बघताय सरळ. करेक्ट सर. सर, म्हणजे मी हा प्रश्न का विचारला माहिती आहे का, कारण बऱ्याच वेळेला मी काही कॅन्डिडेटना असं बोलताना ऐकलंय की कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे शेटची सही पाहिजे, म्हणजे या पद्धतीनं. करेक्ट. तर ती एक टेंडन्सी आहे त्यांच्या माइंडमध्ये. आणि शेटची सही वगैरे कधी येते जेव्हा कोऑपरेटिव्ह बँक छोटी असेल, एकदम छोटी. आता कोऑपरेटिव्ह बँक कुठल्या छोट्या नाही आहेत, सगळ्या व्यवस्थित आहेत. ओके. त्यामुळे त्यांना शेटची सही वगैरे कुठे नाही येणार होते. डायरेक्ट एचआरडी डिपार्टमेंट असतं, सगळे असतं त्यांचे स्वतःच. ओके. सगळ्या शेटची वगैरे काय हे नाहीये. फक्त काय बँकेत आहे ते आता मी काय सांगणार नाही कुठली बँकेत कुठली. करेक्ट. कारण सर हे कॅन्डिडेटच्या मनातनं जाणं फार गरजेचं आहे, त्यांच्या मनामध्ये कुठेतरी बसलंय. पण ऍक्च्युली कसं आहे, तुम्ही कुठेही कोऑपरेटिव्ह बँक असो काही असो, तुम्ही थोडे एका जागेवर थांबणार आहात. राईट सर. कोऑपरेटिव्ह बँकमध्ये तुम्ही प्रायव्हेट बँक बघणारच आहात किंवा प्रायव्हेट बँकेनंतर पब्लिक सेक्टर बँकही बघणार आहात. काही तुमची वय जी आहे ती आता पब्लिक सेक्टरमध्ये तुम्हाला जर एंट्री करायची असेल तर 28 वर्ष असतात. मग तुम्ही जरी 20 वर्षात बँकेत लागला, कोऑपरेटिव्ह बँकेत लागला, तरी 8 वर्ष तुमच्याकडे आहेत स्विच ऑन स्विच ऑफ करायला. राईट सर. त्यामध्ये 8 वर्ष तुम्ही कधीही पब्लिक सेक्टरमध्ये जावा ना. आणि जर पहिलेच जर तुम्ही पब्लिक सेक्टरमध्ये आहात तर मग तुम्ही प्रमोशन घेणार, अनस्टॉपेबल आहात तुम्ही. करेक्ट. ओके. राईट. अदर टीम मेंबर्स काही क्वेश्चन असतील तर विचारा सरांना. सर, मी काय म्हणतोय, बँकेमध्ये जॉबसाठी एकच एक्झाम असते का अजून 2-3 असतात? बँकेमध्ये जॉब मध्ये तुम्हाला जर एक्झाम असतील तर पब्लिक सेक्टरमध्ये कसं असतं, तुम्हाला डायरेक्टली हे क्लेरिकल लेवल एक असते एक्झाम. त्यामध्ये तुम्हाला जास्ती काही म्हणजे क्लेरिकल किंवा मग ते पहिली असते क्लेरिकल, म्हणजे ती डेस्कवरती बसतात ना त्यांना क्लेरिकल बोलतात, पुढे फ्रंट लाईनला. आणि त्याच्या मागे जे बसतात ते ऑफिसर. तर ते कुठल्याही प्रकारचे जे असणार ते वेगवेगळं तुम्हाला ऍडव्हर्टाईज देणार. आता क्लेरिकल्स घ्यायचे तर क्लेरिकलचे ऍडव्हर्टाईज देणार, ऑफिसर्स घ्यायचे तर ऑफिसर्स, मॅनेजर्स घ्यायचे तर मॅनेजरसाठी तुम्हाला एक्सपिरियन्स पण लागणार तिकडे. असं आहे. पण क्लेरिकल लेवलला एक्सपिरियन्स लागत नाही. तुम्हाला त्यांचे ट्रेनिंग, ते एक्झाम पास होणार, तुम्ही इंटरव्ह्यू घेणार, त्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग पण देणार क्लेरिकल लेवलला. ओके. किंवा अशी काम आहेत, ही काम आहेत, ते काम, सगळ्या कामांची डिटो ट्रेनिंग देणार ते लोक. ते जवळ 20 दिवस तरी असतं. त्याच्यानंतर तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग पण असते. ती झाल्यानंतर परत तुम्हाला परत यायचं असतं. काय शिकलात काय नाही सगळं ते विचारलं व्यवस्थित. तुम्हाला व्यवस्थित आहे ना, तुम्ही झालेला थोडी ट्रेन, नंतरच तुम्हाला तिकडे ते ऑन जॉब म्हणजे ह्याच्या काउंटरला बसवतात किंवा कुठेही बसवतात. त्याच्या आधी नाही. जवळजवळ 20 ते 25 दिवसाची ट्रेनिंग असते कुठल्याही बँकेत. पण त्याच्या वरची पोस्ट गेली की ती ऑफिसरची असते.
ऑफिसर्सची पण डायरेक्टली एक्झाम येतात, त्याची पण ट्रेनिंग असते. पण मॅनेजर लेवलला कसं असतं की तुम्हाला ट्रेनिंग नाही, तुम्हाला एक्सपिरियन्सच पाहिजे. राईट सर. कारण की तुम्हाला माणसं ओळखता यायला पाहिजे की बाबा ह्याला लोन दिलं तर हा फेडेल, त्याची फुल स्टडी करता आली पाहिजे तुम्हाला. त्याच्या सॅलरीज मध्ये किती म्हणजे काय, आता स्टेटमेंट जर बघितले तर त्याचे चेक बाउन्स किती आहेत, काय किती आहेत, त्याची लोन सिबिल टाकलं त्याचे लोन किती त्याने बुडवले किंवा किती सेटलमेंट केली आहे, ते सगळं तुम्हाला ब्रांच मॅनेजर बघतो. तर त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्सच लागतो. आणि त्यामुळे पब्लिक सेक्टर जरी बँकने दिलं किंवा आम्हाला बँक मॅनेजर्स पाहिजेत, तर ते त्या पुढे एक्सपिरियन्स पण लावतात किंवा एवढं एक्सपिरियन्स केलेला पाहिजे, एवढं हे पाहिजे, त्यानंतरच ते बँक मॅनेजर येतात. पण जास्ती करून बँक दुसरीकडनं घेतच नाही, कारण की ते पहिला प्रेफरन्स काय बोललेलो तुम्हाला मी, 12वी पास झाल्यानंतर मग तुम्ही 15वी पास झालात काय झालं तरी बँकेचे इंटरनल जे असतात ना ते मेन घेतात. आणि त्यांना एक्सपिरियन्स असतो ना, त्यांना काय दुसरं शिकवायची गरज नाहीये. राईट सर. त्यांनी पहिल्यापासून काउंटरचं काम केलेलं आहे, त्यांना माहिती आहे काय काम असतं काय नसतं. नंतर आपला डेप्युटी मॅनेजर त्याच्यासोबत काम कारण मॅनेजरची कामं तो अर्धी कामं तर डेप्युटी मॅनेजरच करत असतो. त्यामुळे इंटरनलच तुम्हाला प्रमोशन्स मिळतात. तुमची 10 वर्ष, आता तुम्हाला 5 वर्ष कंप्लीट झाली क्लेरिकल मध्ये, अंकच काढत की बाबा तुमची ज्याचे जे 5 वर्ष कंप्लीट झाले, ज्याचं CIB झालंय, JIB झालंय, तर त्यांना प्रमोशन साठी तुम्ही अप्लाय करा. कळालं तुम्हाला? इंटरनल स्टाफलाच की ज्याचे 5 वर्ष कंप्लीट झालेली आहेत, ज्याने JIB CIB केलेला आहे, यू कॅन अप्लाय फॉर ऑफिसर. त्यानंतर मग ऑफिसर नंतर मग तुम्हाला मॅनेजर बनायचं असेल तर ऑफिसर लेवलला तुमची 5 वर्ष कंप्लीट झालेली का, जे त्यांचं जे पहिल्यापासून जे मॅन्डेट असतं बँकेचं की स्टाफने एवढे वर्ष सर्व्हिस केली पाहिजे, तर तो म्हणजे वरच्या लेवलला जायला ऍप्लिकेबल असतो. ही मग त्याला राईट असतं की वरती पण हे करू शकतो, प्रमोशन घेऊ शकतो. तर असं असतं ते. नंतर मॅनेजर नंतर मग सिनियर मॅनेजर नंतर मग चीफ मॅनेजर नंतर मग AGM, असिस्टंट जनरल मॅनेजर CGM, चीफ जनरल मॅनेजर. त्यानंतर मग डायरेक्टर्स असतात, डायरेक्टर्स नंतर चेअरमॅन. असा हे असतं पब्लिक सेक्टर बँक आणि कॉर्पोरेट बँक. ह्या पदवी असतात जे आपल्याला वर्षानुवर्षानंतर ऍप्लिकेबल, म्हणजे जसं तुम्हाला जर स्टडीज आता क्लेरिकल मध्ये लागलात तर तुम्हाला 15 तक आहात तुम्ही, तर त्यानंतर पुढची स्टडीज तर तुमच्यावरती आहे. तुम्ही लॉ केला तर रिकव्हरी डिपार्टमेंट, हे खूप मोठं आहे, वास्ट आहे. मी एवढा आता तुम्हाला एक्सप्लेन करण्यामध्ये पूर्ण हिस्ट्री बघायला नको, एवढा वेळ पण नाही आपल्याकडे ऍक्च्युअली. तर ते खूप वास्ट डिपार्टमेंट आहे. तुम्ही या एकदा घुसलात की तुम्हाला कळतच जाईल ऑटोमॅटिकली काय करायचं काय नाही करायचं. टाइम टू टाइम सर्क्युलर्स असतात बँकेमध्ये, कधी रिक्रुटमेंट असेल हायर लेवलला सगळं व्यवस्थित. एकदा घुसा, ऍज अ शिपाई जरी लागला तरी बँक शिपाई म्हणून त्याला ठेवत नाही, त्याच्यात पण तुम्हाला बढती देते इंटरनली. तुमचं बँकेची अट असते की बाबा तुमची 12वी पास आहे ना, हा मग तुम्ही 15वी पास करा, मग तुम्हाला एलिजिबिलिटी आम्ही करतो क्लेरिकल लेवलला, असं पण असतं. त्यामुळे तुम्ही शिपाई नंतर क्लेरिकल पण होऊ शकता, क्लेरिकल नंतर परत मग डेप्युटी मॅनेजर, असे पण करणारे आजपर्यंत आमच्या बँकेमध्ये तरी एकाने जनरल मॅनेजर पर्यंत गेलेला आहे. ऍज अ शिपाई म्हणून लागलेला माणूस जनरल मॅनेजर. मग तुम्ही लक्षात ठेवा तुमचा तो पगारची काय असेल त्यांचा आणि कुठे होता तो, असे पण खूप आहेत आमच्याकडे ऑफिसर. त्यामुळे खूप वास्ट क्षेत्र आहे. बिंदास या आणि लाईफ सेट. अजून काय सर, मला एक लोन बद्दल विचारायचं आहे. सपोज एखाद्याची सॅलरी समज महिन्याला समोर 50,000 आहे, तर त्याचं लोन कॅल्क्युलेशन त्याला किती पर्यंत भेटेल? त्याचं कॅल्क्युलेशन कसं? 65% म्हणजे कसं, 50,000 into 65% कसं? तसं नाही असतं. 65% कसं असतं, 50,000 तुम्हाला सॅलरी आहे तर तुमचा PF कट होतो, तुमचे काय लोन असतील ते कट होतं. इन हँड तुमची सॅलरी किती असते त्याच्या अगेन्स्ट इंटू 65. आणि हा फरक जेव्हा स्टाफला देतो आपण लोन, तेव्हा स्टाफची कटिंग बघत नाही. स्टाफला 100% ऑन ग्रॉस सॅलरी असते. ओके.
आणि तुम्ही जर असं बाहेरून जर गेलात बँकेकडे लोन मागायला तर तुमचे सगळे कटिंग बिटिंग सगळे काढून त्याचे 65% देतात बँक. ओके. हा खूप मोठा फरक आहे. तर बँकेकडे तुमची सॅलरी आहे, तुम्ही कुठे पळून जाणार? तुम्ही बँकेकडे तुमचं पीएफ आहे, सगळं आहे, तुमची ग्रॅच्युटी आहे. त्यामुळे ते स्टाफला ऍज अ स्टाफ ओके. त्या फॅसिलिटीज बिंदास देऊ शकते. आणि तुम्ही बाहेरचा कस्टमर तुमचा काय बँकेला माहितीच नसतं ना तुम्ही काय आहात, किती लायबिलिटीज आहेत, किती काय आहे. तुमचे पॅन कार्ड होते तर दिसत आहेत, पण तुम्ही मित्रांकडनं किती घेतलेत, ह्याच्याकडनं कोणी घेतलेत ते कुठे दिसणार? ते पॅन कार्ड वरती दिसत नाही. राईट सर. ह्यात खूप मोठा हे होतं. त्यामुळे ते तफावत ठेवलेली आहे 65 टाइम्स 100 टाइम्स स्टाफला वगैरे. कारण स्टाफ कुठे पळून जाणार नाहीये, त्याला काम करायचंच आहे. मग किती पण काय असू दे तर त्याची ती लफडी करून येईल तो. पण बँकेच्या हातात बरोबर त्याची कॉलर आहे. हा डिफरन्स आहे त्यात. राईट सर.